अरे वा, पायाचं दुखणं कमी झालं वाटतं आता. हो, आता बऱ्यापैकी बरा आहे पाय. पण खरं सांगू का, पायापेक्षा माझं मन जास्त शांत आहे. अच्छा, म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांचा इफेक्ट चांगला झाला म्हणायचा. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांमुळे पायाचं दुखणं कमी झालं, पण मुलांनी दिलेल्या औषधामुळे मन शांत झालं. म्हणजे नाही, मला नाही कळलं काही. म्हणजे आपल्या मुलाने, आदित्यने जी माया केली आहे ना माझ्यावर, ती जास्त इफेक्टिव्ह ठरली. हा. अरे, काल माझी काळजी घ्यायला घरात फक्त आदित्य होता. हो. हो. अरे बापरे. तुला आठवतंय, आदित्य लहान असताना कधी मी आजारी पडले तर त्याला किती टेन्शन यायचं, तो कशी काळजी घ्यायचा माझी. काल मला अगदी तसंच वाटलं. म्हणजे सतत माझ्या अवतीभोवती होता. माझं औषध, खाणं पिणं ह्या सगळ्याकडे त्याचं बारीक लक्ष होतं. मला काय हवंय का, नकोय, मला अजिबात एक मिनिट सुद्धा एकटं सोडलं नाही त्याने. हो. खरंच. फक्त त्यानंतर प्रीतम जे काही वागलाय ना त्याच्याशी, ते मला अजिबात आवडलेलं नाही. घाणेरडं वागलाय प्रीतम. ते प्रीतमच्या वागण्याचं कोडच आहे मला. तू इतका कसा काय बदललाय, असं का वागतोय, खरंच कळत नाही मला. कसा बोलला तो आदित्यला. छे, मला पण नाही आवडलं ते. तरी आदित्यनं सगळं ऐकून घेतलं आणि आज ऑफिसला सुद्धा गेला तो. आश्चर्य. हो, पण मला त्याची खूप काळजी वाटते रे. अगं, म्हणजे गुरुजींच्या सांगण्यावरनं आपण त्याला 2 दिवस ऑफिसमध्ये नाही जाऊ दिलं, बाहेर नाही पडू दिलं, तेवढं पुरेसं आहे ना. नाही नाही, हे बघ, तुझी काळजी कळते मला, पण त्यालाही त्याचं ऑफिसचं काम आहे, जबाबदाऱ्या आहेत. हे बघ, तू काळजी करू नको, काहीही होणार नाही. तुझं म्हणणं पटतंय मला. म्हणजे बरोबर आहे, त्याचं सुद्धा काम आहे, हे मोठं प्रोजेक्ट त्याला सांभाळायचं आहे, त्याने ऑफिसला जायला पाहिजे, बरोबर आहे. पण गुरुजी जे म्हणाले ते विसरता पण येत नाहीये ना मला. म्हणजे मला असं वाटतंय की ते जे काय वादळ आहे ज्याच्याबद्दल गुरुजी बोलत होते, ते अगदी आपल्या उमऱ्यापाशी येऊन उभं राहिलंय. प्रिया, प्रिया ऐक ना, मी तुझीच वाट बघत होतो. मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. ऐक ना प्रिया. प्रिया प्लीज, मला माहिती आहे तू नाराज आहेस. प्रिया प्रिया आय एम सॉरी. मी तुम्हाला असं एकटं सोडून नव्हतं यायला. प्रीतम, प्रश्न हा नव्हता की तुम्ही आम्हाला तिथे एकटं सोडून आलात. तुमच्याशिवाय आम्ही इथे येऊच शकलो असतो आणि आलो सुद्धा. प्रश्न हा होता की तुम्ही इथे घरी येऊन दादांचा अपमान केला आणि त्यांना आईंच्या रूम मध्ये हाकलवून लावलं.